लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथे जत्रेची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि आज पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून देखील कडक बंदोबस्ताची तयारी करण्यात आलेली आहे। भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आंगणेवाडी सजलेली आहे। तर आंगणेवाडी मंदिर परिसर हा विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण मसुरे येथील आंगणेवाडी भराडी देवीचा जत्रोत्सव याला उद्या होणार आहे। मात्र आज बघितलं जत्रोत्सवाच्या आदल्या दिवशी जत्रोत्सवाच्या पूर्ण संध्येला बघितलं तर ही विद्युत रोषणाईने पूर्ण जे मंदिर आहे ते सजवलेलं आहे। मंदिराचा कळस बघितला तर त्या कळसापासून ते आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने पूर्णतः लखलखत आहे। आतापासूनच मोठ्या प्रमाणात जे भाविकांची गर्दी आहे ती मंदिर परिसरात दिसते। जो मंदिराचा जो परिसर आहे आतला भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि इथे बघितलं तर भक्ती संगीताची जी धून आहे ती पाहायला मिळते। अवघ्या काही तासांवर हा जो जत्रोत्सव येऊन ठेपलेला आहे। या जत्रोत्सवाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासहित अन्य मान्यवर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय लोकांची मांदियाळी या जत्रोत्सवाला दिसेल। एकूण काही तासांवर येऊन हा जो जत्रोत्सव येऊन ठेपलेला दिसतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग।